स्पॉट राउंडला जर तुम्हाला ऍडमिशन मिळालं, पण तुमचं इन्कम वेगवेगळ्या कास्टसाठी वेगवेगळ्या क्रायटेरिया आहे बरं का रे बाळांनो. आणि तिथं जर इन्कम तुमचं त्या क्रायटेरियाच्या थोडस जास्त असेल तर तुम्हाला ओपनची फी भरावी लागेल. हे तुम्हाला माहिती होतं का? आणि ILS राऊंड वेगळा असतो, त्याची फी 4 वर्ष एक्स्ट्रा भरावी लागते. हे तुम्हाला माहिती आहे का? स्पॉट राऊंडला कसा प्रयत्न करायचा, कुठल्या कॉलेजचा स्पॉट राऊंड केव्हा असेल, हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, तुम्हाला तो अनुभव नाहीये प्रत्येकाकडं. मी तुम्हाला सांगतो, हा एक प्रश्न झाला. हा एक तुमचा प्रश्न झाला. स्पॉट राउंड, ILS राउंड, कॅप राउंडचे 1, 2, 3, 4 प्रकार म्हणूया आपण. कुठल्या राउंडला काय करायचंय, कुठली स्टेप घेतली पाहिजे, आता कुठलं कॉलेज मिळालं आणि काय ऍक्शन घेतली पाहिजे. हे सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि याच्यासाठीच काउन्सिलिंग इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला सांगतो काउन्सिलिंग दी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता आमची पर्सनल जी काउन्सिलिंग अवेलेबल आहे, याच्यात मला वैयक्तिक भेटायला तर रोज लोक येत आहेत. खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. मी आजचा एक मुद्दा तुमच्यावर शेअर करतोय. बघा, पालक काय म्हणाले, की त्यांची मोठी मुलगी के-आय-टीला आहे. ओके, के-आय-टी कोल्हापूर मधलं कॉलेज आहे, बेस्ट कॉलेज आहे. मी तुम्हाला सांगू का, बेस्टच कॉलेज आहे. मी त्यांच्या छोट्या मुलीला आता ना 105 असा स्कोर येतोय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 200 पैकी 105 स्कोर आहे ना, चांगलाच स्कोर आहे. 95 प्लस पर्सेंटाइल येईल बरं का. म्हणजे 93 टू 96 चा ब्रॅकेट पकडून चाला. मग एवढ्या पर्सेंटाइलला मुलीचा हट्ट काय होता, की पुण्यातलं कॉलेज. मग आम्ही जवळ-जवळ एक अर्धा पाऊण तास नाही, 1.5 तास आमचं डिस्कशन झालं. सगळे मुद्दे झाले आणि एक प्रकार ठरला. कोणता? की जर मोठी मुलगी के-आय-टीला सेकंड इयरला आहे, तिथं थर्ड इयरला जाईल आणि तिथं जर छोट्या मुलीला सुद्धा ऍडमिशन घेतलं, बेस्ट कॉलेज आहे, सीएस मिळेल तिला, प्लेसमेंट चांगली आहे. या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि पालकाच्या दृष्टिकोनातून विचार केले तर काय कळालं? टेन्शन नाही ना. नाहीतर एक मुलगी कोल्हापूरला, एक मुलगी पुण्यात. मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. या काउन्सिलिंगमध्ये 1 टू 1 डिस्कस व्हायलाच पाहिजेत. नुसती कॉलेजची लिस्ट मिळाली म्हणजे नाही. कोणत्या कॉलेजला किती फीज आहे? पुण्यातल्या काही कॉलेजमध्ये फी जास्त आहे. स्पॉट राउंडला आम्ही प्रयत्न करू, ठीक आहे. बरं. आणखीन एक महत्त्वाचा दुसरा मुद्दा, की 119 स्कोर आहे. 119 स्कोर आहे. सी मध्ये सिव्हिल किंवा मेकॅनिकल चालतंय. ओके. जरा समजा नाही मिळालं, स्पॉट राउंडमध्ये घ्यावं लागलं, तरी घ्यायचं. म्हणजे फी भरावी लागेल ना, भरायची. कारण सी सारखं कॉलेज मिळतंय ना, नाही सोडायचं. हां, मग आता असे सगळे मुद्दे आहेत. म्हणून तर काउन्सिलिंग इम्पोर्टंट आहे. मुलं चुका करतात रे. मी बघतो दरवर्षी मुलं चुका करतात. विनाकारण चांगली अपॉर्च्युनिटी घालवतायत. बरं मी तुम्हाला इथं सांगतो. या नंबरवर आम्हाला तुम्ही कॉल करताय. आमच्याकडून तुम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतोय. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगतो, माझ्या YouTube जर्नीमध्ये सगळ्यात अगोदर मला जरी कोणी हेल्प केली असेल, तर ते नाव आहे यश आराध्ये. ओके, यांचं पण काउन्सिलिंग बेस्ट आहे. पण त्याचबरोबर हा जो सेटअप आहे, ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत, या मला कुणाकडून मिळाल्या असतील तयार करून, तर समीर सर, ओके. मग समीर शेख हे पण चॅनल फॉलो करा. मी तुम्हाला सांगतो YouTubeवर बेस्ट चॅनल आहेत. यश आराधे, समीर शेख यांना पण फॉलो करा. तुम्ही ना स्वतःचं म्हणजे काय म्हणूया आपण कुठलाही निर्णय घ्या. हां, आता मी मगाशी बोललो ना तुम्हाला, की के-आय-टी बेस्ट ठरेल. पण आम्ही त्या निष्कर्षापर्यंत आम्ही नाही गेलो अजून. अजून पर्सेंटाइल येऊ देत. मी त्या मुलीला सांगितलं, की तुला कुठे घ्यायचंय? ऑब्व्हियसली पुणे. मग मी तुम्हाला सांगतो, आता माझ्याकडे एक स्टुडंट आहे. ओके, बघा अगदी आमचा क्लोज आहे लक्षात घ्या. अगदी क्लोज. तर पालकांच्यावर जेव्हा डिस्कशन झालं की नाही, पालकांच्या बरोबर डिस्कशन झालं, तेव्हा आमचं काय ठरलं, की आर-आय-टी बेस्ट कॉलेज आहे, के-आय-टी सुद्धा बेस्ट कॉलेज आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग करायचं आहे. पण नंतर आम्हाला त्या मुलाकडून कळालं, की नाही त्याला पुण्यात जायचंय. मग आम्ही काय ठरवलं, की चला ठीक आहे, मग पी सारखं कॉलेज बेस्ट मिळतंय आम्हाला. म्हणजे आम्ही तुम्हाला बोलून, तुमच्याशी बोलून सगळ्या गोष्टी डिस्कस करून निर्णय घेतोय. म्हणजे काउन्सिलिंगमध्ये हेच तर इम्पोर्टंट आहे. हेच तर इम्पोर्टंट आहे. आता काय करायचंय नक्की मुलाला? त्याची इंटरेस्ट कशात आहे? हे पण डिस्कशन व्हायला पाहिजे. ते नाही होत. तुम्ही फक्त कॉलेजची लिस्ट बनव अरे, मुद्दा काय मी तुम्हाला सांगतो. आता या आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आपण सगळ्या गोष्टी तर प्रोव्हाईड करतोय. मुलं काय चूक करतात माहितीये का? लास्ट मोमेंटला एकमेकांची ऑप्शन लिस्ट मागतात. "दे रे तू तयार केली असेल मी भरतो." आहे तशी भरतायत. होय. मोठी चूक करतायत. आणि पालकांचा रोल काय होतो? पालकांना काय होतं त्यांचे व्याप काय थोडे आहेत का? बिझनेस असेल, नोकरी असेल, मीटिंग्स असतात लक्षात घ्या किंवा काही बिझनेस निमित्त बाहेर जायचं असतं लक्षात घ्या. मग अशा वेळेस महत्त्वाच्या डेट मिस झाल्या, एखादा फॉर्म भरायचा राहून गेला किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करायचं राहून गेलं, तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मी काय म्हणतोय तुम्हाला, मीच नाही, YouTubeवर जेन्युइन असे भरपूर लोकं आहेत, की जे तुम्हाला काउन्सिलिंग प्रोव्हाईड करतायत. तुम्ही काउन्सिलिंग घेतलंच पाहिजे.
घेतलंच पाहिजे. लक्षात घ्या, तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे. बर सर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा, ऑफलाईन काउन्सिलिंग सेंटर, प्रोफेशनल काउन्सिलिंग सेंटर सुद्धा आहेत बरं का पुण्यामध्ये. त्यांच्या फीज 15, 20, 25,000 सुद्धा आहेत. ओके, इव्हन साताऱ्यात सुद्धा आहेत. बरं, यातले बरेच जण काय करतात, कमी मार्क असणाऱ्या मुलांनाच टार्गेट करतात, की एवढे पैसे द्या, आम्ही तुम्हाला तिथली सीट्स मिळवून देऊ. तर या लेव्हलपर्यंत जायची काही गरज नाहीये, लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की पालक चूक करतात ते. मुलाला कमी मार्क आहेत, पण 25-30 लाख रुपये भरून कुठलं तरी एक चांगलं कॉलेज मिळवून द्यायचा प्रयत्न करतात. ओके. जेव्हा तुम्ही डोनेशन भरून ऍडमिशन घेता ना, ऑब्व्हियसली ते ओपन मधून असणार आहे. 4 वर्षाची फी पुन्हा वेगळी भरावी लागणार आहे. मग इंजिनिअरिंगला जर तुम्ही 30-40 लाख रुपये खर्च करत असाल, तेही मुलांना मार्क कमी आहेत. ओके, कमी आहेत मार्क. मग पैसे भरून काय मिळणार नाहीये. मी म्हणून तुम्हाला सांगू का? आता क्लिअरली मी एक व्हिडिओ बनवलाय. सीओएपी मध्ये सुद्धा अशी बरीचशी मुलं आहेत, की ज्यांचा पॉइंटर 1-2 आहे. म्हणजे कळतं ना, तुम्हाला सांगतो ऑल सगळ्या सब्जेक्टमध्ये फेल आहेत ही मुलं. मग बरेचसे फ्रॉड झालेले आहेत अगोदर, लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला क्लिअरली सांगू का, की तुम्हाला अशा फसव्या गोष्टींपासून दूर राहायचंय. होय. आता नीट सारखे पेपर फोडाफोडी झाली. सीईटीच्या पेपरमध्ये झोल करण्याचा प्रयत्न होतोय. ज्यांना 10वी फेल आहेत मुलं, असे 100% दिसतायत. गेल्या वर्षी दिसले होते, त्याच्या गेल्या वर्षी होते आणि यावर्षी पण आपण लक्ष ठेवणार आहे. पण ऍडमिशनच्या बाबतीत पण करणारे तसे लोक आहेत. हा, आमचं कॉलेजमध्ये सेटिंग आहे, ओळखीचे आहेत आमच्याकडं, आम्ही एवढे डोनेशन भरा, आम्ही तुम्हाला ती सीट्स मिळवून देऊ. अशा कोणाच्या नादाला नका लागू, लक्षात घ्या. त्याचा काही उपयोग नाहीये. त्याच्याऐवजी रिपीट केलेलं परवडेल, लक्षात घ्या. होय. बर, मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट तर अनाउन्समेंट करायची राहूनच गेली. ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो, दर रविवारी कोल्हापूरमध्ये आपलं ऑफलाईन काय म्हणूया गाईडन्स असणार आहे. तुम्हाला जर आम्हाला कोल्हापूरमध्ये भेटायचं असेल, मग आता बऱ्याचशा अपॉइंटमेंट बुक झाल्यात इचलकरंजी मधल्या. ओके. सांगलीमधल्या 2 अपॉइंटमेंट आहेत. ओके. ऑनलाईन मधला एक तन्मय कुंभार हा एक स्टुडंट आहे, तो येणार आहे. ओके. त्याच्यानंतर शिवप्रसन्न नावाचा एक स्टुडंट आहे. 134, 140 असा त्याचा स्कोर आहे. तुमच्या लक्षात आलं का? जेवढा जास्त स्कोर आहे ना, तेवढं ऑप्शन फॉर्म भरताना विचार करावा लागतोय. होय. कमी स्कोर असेल तर नंबर ऑफ कॉलेजेस वाढवावे लागतात. चांगलं मिळेल ते घ्यायला लागतंय. पण जर हायेस्ट स्कोर असतो ना, 99.6% आहे, 99.7, तेव्हा जरा देखील चूक चालत नाही. त्यावेळेस तुम्हाला काउन्सिलिंगची गरज लागणारच आहे. तर निःसंकोचपणे या नंबरवर कॉल करा आणि कोल्हापूरची अपॉइंटमेंट बुक करा. सकाळी 8:30 ते 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत आम्ही तिथं असणार आहे. 1 टू 1 असणार आहे. 4 ते 5 लोकांनाच मला वेळ देता येणार आहे, लक्षात घ्या. ओके. मग कॉल करा. भेटू लवकर. ऑल द बेस्ट.